IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। मुंबईत 11 लाख दुबार मतदार। पालिका प्रशासनाकडून दुजोरा। दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबवणार। महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, शिक्षक समायोजन प्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे धोका। 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर सर्वाधिक परिणाम होणार। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। चुकीचा शब्द वापरला। शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलं होतं वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज युनेस्को मुख्यालयात लागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार। दुपारी 2 वाजता पुतळ्याचं अनावरण। सोलापुरात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याचा कुटुंबियांचा आरोप। दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा इथे कीटकनाशकाचा टँकर उलटला। टँकर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। वाहतूक ठप्प झाल्यानं पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी। आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण।